ओम शांती। आज आहे 24 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आपल्या आयुष्याची दोरी एका बाबा सोबत बांधलेली आहे। तुमचा संबंध एकाशीच आहे। एका सोबतच सर्व संबंध निभवायचे आहेत। प्रश्न आहे, संगमयुगावर आत्मा आपल्या आयुष्याची दोरी परमात्म्या सोबत जोडते। याचा रीतिरिवाज दुनियेमध्ये कोणत्या प्रकारे चालत येतो? उत्तर आहे, लग्नाच्या वेळी स्त्री आपला पती सोबत बांधते। स्त्री समजते की आता आयुष्यभर त्यांचेच होऊन राहायचे आहे। तुम्ही मुलांनी तर आता आपला पदर बाबा सोबत जोडलेला आहे। तुम्ही जाणता की आमचे पालनपोषण अर्ध्या कल्पासाठी बाबांच्याकडून होईल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आपल्या बुद्धीची आत्मिक दोरी एक बाबा सोबत बांधायची आहे, अर्थात एकाच्याच श्रीमतावर चालायचे आहे। 2. आम्ही अति गोड अर्थात स्वर्णिम दुनियेच्या झाडाचे कलम लावत आहोत। याकरिता अगोदर स्वतः खूप खूप गोड बनायचे आहे। बाबांच्या आठवण रूपी यात्रेमध्ये राहून विकर्मांचा विनाश करायचा आहे। आजचे वरदान आहे, मनन शक्तीच्या आधारे ज्ञानाच्या प्रत्येक मुद्द्याचे अनुभवी बनणारे, सदैव शक्तिशाली, मायेपासून तसेच विघ्नापासून सुरक्षित भव। स्पष्टीकरण आहे, जसे शारीरिक ऊर्जेकरिता पचन संस्था शक्तिशाली असणे आवश्यक आहे, असेच आत्म्याला शक्तिशाली बनविण्यासाठी मनन शक्ती आवश्यक आहे। मनन शक्तीद्वारे अनुभवी स्वरूप बनणे हीच सर्वात मोठी शक्ती आहे। असा अनुभव असणारे धोक्यापासून सुरक्षित राहतात। ऐकलेल्या गोष्टीपासून विचलित होत नाहीत। अनुभवी सदैव संपन्न राहतात। ते सदैव शक्तिशाली असतात। माया तसेच विघ्नापासून सुरक्षित राहतात। स्लोगन आहे, खुशीचा खजाना सदैव सोबत असेल तर इतर सर्व खजाने आपोआपच येत राहतील। ओम शांती।